माझ्या लक्षातच नाही आलं. आता ती माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ पण घेऊ शकते. मी आपलं फ्लो मध्ये बोलून गेलो. हसतेस काय ग? मी माझ्या मैत्रिणीच्या काळजीपोटी बोललो. हो का? एवढी काळजी कोण करतो मैत्रिणीची? मी घेतो, कारण तू काय माझी साधी सुधी मैत्रीण नाहीयेस. मला जीव लावणारी नाही, माझा जीव वाचवणारी मैत्रीण आहेस. आणि खरं सांगू, डॉक्टर जेव्हा बोलले ना की तुझ्या बाबतीत आम्ही काही सांगू नाही शकत, आय वॉज सो स्केअर्ड. मी किती घाबरलो होतो. अहो सर, घाबरायचं काय आहे त्यात? हुकुमाची राणी आहे मी. या अशा थोड्या थोड्या गोष्टींनी ना मला काहीही होत नसतं. आणि झालं तरी. आणि आता बोललीस, पुन्हा कधीच बोलणार नाहीयेस. प्लीज, मला तू हवी आहेस. आय नीड यू. कशासाठी सर? मी नसले तर काय फरक पडणार आहे? तुला नसेल पडत, मला पडतो. मला माझी मैत्रीण आयुष्यभर माझ्यासोबत हवी. लवकर बरी हो. बरीच आहे मी सर. खरंच? हो मग. अहो, असा मैत्रीचा हात हातात असताना कोणाला पण बरंच वाटेल ना. ठीक आहे, मी कळवतो. बाय. आबा थांबा, जाऊ नका. का? ते आतमध्ये ना महत्वाचा विषय सुरू आहे. कसला विषय? अहो आबा, विषय हा, अहो आतमध्ये ना साफसफाई सुरू आहे. ठीक आहे, मी बाजूने जाईन. तिच्या तब्येतीची चौकशी करायला नको का? अहो आबा, राणी ना आता मस्त आहे आणि आता तर तिचा आनंद ओसंडून वाहत असेल. काय झालंय काय? अहो आबा, तुम्हाला किती प्रश्न पडतात हो. मी सांगते ना, इथेच थांबा, आता जाऊ नका. तुम्ही काय इथे थांबलाय? चला. मलाही तोच प्रश्न पडलाय. आता दादू आणि राणीला पर्सनल स्पेस हवी होती ना, सो त्यांनीच सांगितलं बाहेर थांबवायला. हा, मग तसं असेल तर सगळ्यांनीच बसून घ्या, म्हणजे त्या दोघांना तासभर वेळ लागेलच ना. हो ना चिकू? हो. हो काय मूर्ख आहेस का तू? काही बोलतेस? हॉस्पिटल आहे हे. चाललंय काय तुझं? माझं कुठे चाललंय? दादूचं चाललंय ना. आणि मम्मा प्लीज हा, नेहमीप्रमाणे तू दादूचा रंग माझ्यावर नको काढूस. गप्प बसा. गाडीची अक्कल नाहीये तुम्हाला. चला आता. आणि हा मैत्रीचा हात कधीच नाही सुटणार ना. कधीच नाही. टेस्ट आहेत ना तुझ्या? आधी काहीतरी खाऊन घे. अजित, डबा दे. हो. मी खाईन नंतर. नाही नाही, नंतर कशाला? खाऊन घ्या आत्ताच. अहो सर, थोड्या वेळाने काय फरक पडणार आहे? सगळे गेले की मी खाते. खूप काही होतं. टेस्ट करण्याच्या 1 तास आधी खायचं असतं. खाऊन घे. अहो सर, पण आणि इंद्रा बरोबर बोलतोय. खाऊन घे काहीतरी. अरे अजित, हा कुठला डबा आणलायस तू? ओट्यावरच आणलाय आई. अरे देवा, अजित किचन टेबलवर 2 डबे ठेवले होते रे. त्यातून तुला हाच डबा सापडला वय आणायला? एक काम पण धड करत नाहीस बघ. उगाच तुला डबा आणायला सांगितला. जाऊ धरत नाही. चुकून झालं असेल त्यांच्याकडून, है ना. असे मला काही भूक नाहीच आहे. भूक नाही म्हणजे खाणारच नाहीस का तू काही? तुझे मेडिसिन सुरू आहेत.
मी एक काम करतो, मी जाऊन टिफिन घेऊन येतो तुझ्यासाठी. नाही नाही नको नको तू बस ना राणीकडे, मी जाऊन घेऊन येते डबा. हं? कोणीच जायची गरज नाहीये. तसं पण ती म्हणते ना तिला भूक नाहीये. मग मम्मा अगं ती नाही म्हणतेय म्हणून तिला उपाशी ठेवायचंय का? मी पटकन जाऊन घेऊन येते ना. हा चिकू थांब, मी घेऊन येतो. काही गरज नाहीये. आपण एवढा मोठा घोळ घालून ठेवलात ना, माहिती आहे ना. मी जाऊन आणते. चिकू, अगं तू जाऊन येणार कधी? अगं मम्मा मी गाडीने जाणार आहे ना, लवकर येईन ना परत. मी नाही म्हणाले ना चिकू, थांब इथेच. मम्मा तू का चिडतीयेस? मी राणीच्या काळजीनेच म्हणतेय ना. चिकू ड्रायव्हर पाठवतो. अरे यार आता ड्रायव्हर कशाला? मी बाहेर पडले असते तर मल्हारला भेटता आलं असतं. चांगला चान्स मिळाला होता यार. राणी मला सांग, मी डबा आणला तर तू जेवण करशील ना? राणी प्लीज 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 हो बोल यार. हे बघ मला डबा घेऊन येताना ना मल्हारला भेटता येईल. प्लीज यार, प्लीज प्लीज प्लीज. आबा मी काय म्हणते, आता अश्विनी एवढं म्हणतेच आहे की ती जाते डबा घ्यायला, तर तिला जाऊ द्या ना. नाही म्हणजे आता ड्रायव्हर दादांना थोडी माहिती आहे ना आपल्या किचन मधलं काही. त्यांचं पण अजित दादांसारखं नको व्हायला. त्याच्यापेक्षा अश्विनी घेऊन येईल डबा. हो ना? बरं ठीक आहे, जाऊ दे तिला. थँक्यू राणी. अरे थँक्यू काय त्यात, उलट राणीने तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. हा हो हो, तर मी थँक्यू म्हणायला पाहिजे ना. अगं अश्विनी कशी ग तू? आता माझ्या वाटचं सुद्धा थँक्यू म्हणशील का? जा जा बरं पटकन डबा घेऊन ये. या तुमची सून बघा कशी दात काढतीये. टेस्ट आहे ना हिची, आणि हिला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. मम्मा तू टेस्टचा लोड नको घेऊ, कारण राणीचे सगळे रिपोर्ट्स ना नॉर्मल येणार आहेत. मी जाते. अगं चिकू जाते नाही, येते म्हणावं. अहो काकी आता मी जाते तर मी जातेच म्हणणार ना. चला मी जाते. आलीच. राणी चिकू म्हणजे ते बरोबर आहे. चिकू म्हणाली ना, म्हणजे वास्तू तथास्तू म्हणाल्यासारखंच आहे. तू काळजी करू नको, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील. हो आबा.